की कुठेही अभयारण्य हे जर बांधायचं असेल किंवा नवनिर्माण करायचं असेल तर सगळ्यांची नजर पुन्हा असणारा आदिवासी झोनवरती येते. हा त्याच्यातला भाग आहे. ज्या भागामध्ये आदिवासी राहतो त्या भागामध्ये पुन्हा खनिज मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा खनिजाचं असं उत्खनन केलं जातं आणि खनिजाचं उत्पन्न होऊन उरलेले श्रीमंत होतात. पण हा आदिवासी बेरोजगार होतो, बेघर होतो आणि कुपोषणाच्या मार्गावरती लागतो, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा हे जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत, असे 10-12 प्रश्न आहेत की जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत की जे फक्त आदिवासींपुरतंच मर्यादित आहेत, सीमित आदिवासींपुरतेच आहेत, त्यांच्यावरती असणारी ही चर्चा झाली आणि याला आपण असणारा हायलाईट